आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्युरसी, अनसर्टन्टी अँड प्रिसिशन्स इन अ मेजरमेंट पाहणार आहोत. ॲक्युरसी इन अ मेजरमेंट्स. ॲक्युरसी मीन्स ॲक्युरसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. ॲक्युरसी मीन्स ॲक्युरसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. समजा एखाद्या क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी आपण मेजरमेंट केली तर तिची जी ॲक्च्युअल किंमत असेल, कन्सिडर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9.8, आपण ती मेजर केली तर ती काय आली 9.7 आली किंवा 9.81 आली किंवा 9.79 आली, तर ती काय प्रत्येक वेळेस तीच आली किंवा त्याच्या जवळपास आली, तर त्याला आपण काय म्हटलं? ॲक्युरसी. ॲक्युरसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू, म्हणजे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअरच्या जवळपास आले तर त्याला आपण काय म्हटलं? ॲक्युरसी. दुसरं आहे प्रिसिशन्स इन अ मेजरमेंट. प्रिसिशन्स मीन्स प्रिसिशन्स इज अ मेजर ऑफ हाऊ कन्सिस्टन्सली अ डिव्हाइस रेकॉर्ड नियरली आयडेंटिकल व्हॅल्यू. Precisions is a measure of how consistently a device record identical value. म्हणजे मगाशी सारखं एक्झाम्पल, आपण समजा काय केली की एक लेंथ मेजर केली तर लेंथ आली 3.35, दुसऱ्या वेळेस 2.35, दुसऱ्या वेळेस मेजर केली 2.35, तिसऱ्या वेळेस मेजर केली 2.35, असंच परत परत येत असेल तर त्याला आपण काय म्हटलं? प्रिसिशन्स. कन्सिस्टन्सली डिव्हाइस अ डिव्हाइस रेकॉर्ड नियर आयडेंटिकल व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूला. अनसर्टन्टी इन अ मेजरमेंट. अनसर्टन्टी मे अरायजेस ड्यू टू अँड ऑब्झर्वेशन्स. अनसर्टन्टी काय की अरायजेस ड्यू टू अँड ऑब्झर्वेशन्स. मग फॅक्टर ऑफ किंवा अनसर्टन्टी अरायजेस इन अ ऑब्झर्वेशन्स. अनसर्टिनिटी येण्याची काही कारण आहेत. त्या पहिल्यापैकी काय आहे? क्वालिटी ऑफ अ इन्स्ट्रुमेंट युज्ड. द लिस्ट ऑफ द अनसर्टन्टी अरायजेस. फर्स्ट, क्वालिटी ऑफ अ इन्स्ट्रुमेंट युज्ड. अनसर्टन्टी पहिली काय गोष्ट आहे? मग क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट, आपण कोणत्या क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट वापरले. सेकंड वन, स्किल ऑफ अ पर्सन डुईंग एक्सपेरिमेंट. थर्ड, द मेथड युज्ड फॉर द मेजरमेंट. आणि तिसरं काय आहे? आपण कोणती मेथड वापरतो मेजरमेंट करण्यासाठी. चौथं, एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. ही झाली अनसर्टन्टी. नंतर आहे इरर्स इन अ मेजरमेंट. इरर्स मीन्स द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड इरर. Error means the difference between measured value and true value of a physical quantity is called error. Error म्हणजे काय आहे? डिफरन्स आहे कशामधला? मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड इरर. म्हणजे आपण समजा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मेजर केली तर ती आली 9.71 आणि त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आहे? 9.80. तर ह्या दोन्हीमधला जो डिफरन्स असेल तरी काय झाले? इरर झाले. Errors are classified into two groups. First is a systematic error. Second one is a random error. मग systematic error means systematic errors are errors that are not determined change but are introduced by an inaccuracy and inherent to the system. Systematic error cannot be determined change but introduced by inaccuracy inherent to the system. सिस्टमॅटिक इरर कधी येतील? जर आपल्यामध्ये इनॲक्युरसी इनहरंट ऑफ द सिस्टीम असेल तर सिस्टीममध्ये काही फॉल्ट झाला तर त्यामध्ये काय येणार आहेत? इरर्स येणार आहेत. देअर आर द 3 टाइप्स ऑफ अ सिस्टमॅटिक इरर. फर्स्ट वन इज द इन्स्ट्रुमेंटल इरर. इन्स्ट्रुमेंटल इरर इट अरायजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन्स ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटल इरर कधी होती? येतील defective calibrations of the instrument. For example, if a thermometer is not gradually properly at the zero, म्हणजे आपण थर्मामीटर घेतलं आणि त्याने टेम्परेचर मेजर करायलो तर जे झिरो होतं त्या झिरोला बरोबर ग्रॅज्युअली
मार्किंग झालेलं नाही, वरती किंवा खालती झालेलं आहे, मग काय होणार आहे ते इन्स्ट्रुमेंटल इरर येणार. म्हणजे ह्याचं कॅलिब्रेशन बरोबर झालं आहे का नाही, म्हणजे काय झालं इन्स्ट्रुमेंटल इरर झाले. सेकंड इरर काय आहे, इरर ड्यू टू इम्परफेक्शन इन अ एक्सपेरिमेंटल टेक्निक. The error occurs due to the defective setting of an instrument is called errors due to the imperfection in a experimental technique. म्हणजे हे एरर कधी होतील, जर डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अ इन्स्ट्रुमेंट असेल तर काय होणार आहेत इन्स्ट्रुमेंटल इरर येणार. त्याला आपण काय म्हटलं एरर्स ड्यू टू द इम्परफेक्शन इन अ एक्सपेरिमेंटल टेक्निक. फॉर एक्झाम्पल, द मेजर्ड व्हॅल्यूम ऑफ अ लिक्विड इन अ ग्रॅज्युएटेड ट्यूब विल बी inaccurate if the tube is not held vertical. आपण एका ट्यूबमध्ये काय केलं, वॉटर भरलं आणि वॉटर भरल्यानंतर काय केलं ते व्हर्टिकल ठेवलं, पण ते सरळ धरण्याच्या ऐवजी वाकडं किंवा असं थोडंसं तिरकं धरलं तर ते काय होणार आहे प्रॉपरली ग्रॅज्युएटेड दाखवणार नाही. म्हणजे आपल्याला काय दाखवणार आहे ते इनॲक्युरेट. म्हणजे काय झालं इनएक्सपेरिमेंटल, काय झालं डिफेक्टिव्ह सेटिंग झालं किंवा काय आपण म्हणू इरर्स जे आले त्याला काय म्हणलं इनपरफेक्शन इन अ एक्सपेरिमेंटल टेक्निक. थर्ड इरर जे आहेत ते पर्सनल इरर. ते कसले झाले, ह्युमन इरर. द इरर इंट्रोड्युस्ड ड्यू टू अ फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर टेकिंग अ रीडिंग आर कॉल्ड पर्सनल इरर. आता हे जे इरर आहेत ते कसले इरर आहेत, पर्सनल इरर. पर्सनल इरर म्हणजे काय, ह्युमन इरर. हे इरर कधी येतील, फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर. ऑब्झर्वरमध्ये फॉल्ट असेल, मग काय असेल, फॉर एक्झाम्पल मेजरिंग द लेंथ ऑफ अन ऑब्जेक्ट विथ अ रुलर. The observer look at it from at an angle. The measured length will be wrong due to the parallax. काय होईल, जर ऑब्झर्वर काय करेल मेजरमेंट ऑफ लेंथ करत असताना तो डायरेक्टली अबव न पाहता काय पाहिल काहीतरी वेगळ्या अँगलने पाहिल तर ती काय झाली रॉंग टेक्निक. त्याला काय म्हटलं पर्सनल इरर. सिस्टमॅटिक इरर कॅन बी मिनिमाइज. सिस्टमॅटिक इरर आपण काय करू शकतो, मिनिमाइज म्हणजे कमी करू शकतो. मग काय पहिली टेक्निक काय, by using a correct instrument. Second, follow proper experimental procedure. Third, काय आहे रिमूव्हिंग पर्सनल इरर. जर आपण काय केलं करेक्ट इन्स्ट्रुमेंट वापरलं तर पहिलं इरर जे होतं इन्स्ट्रुमेंटल इरर ते कसले इरर होते, कॉन्स्टंट इरर. ते काय होणार आहेत, मिनिमाइज होणार आहेत. सेकंड काय केलं आपण, फॉलो प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. आपण जी एक्सपेरिमेंटल प्रोसिजर आहे ती जर फॉलो केली तर काय होणार आहेत, सेकंड इरर निघून जाणार आहेत. म्हणजे इरर ड्यू टू द इन्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक ते निघून जाणार आहेत. आणि तिसरं काय केलं, रिमूव्हिंग पर्सनल इरर. म्हणजे इनॲक्युरेट जर मोजलं तर आपलं काय होणार आहे, इरर कमी होणार आहेत. इनॲक्युरेट मोजलं की इरर येणार आहे. म्हणजे आता मी हे एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की आपण लेंथ मेजर करत असताना पट्टी काय केली की थोड्याशा सरळ धरायच्या ऐवजी काय केली तिरकी धरली काहीतरी अँगलने, तर इथं काय झाले इरर इंट्रोड्यूस झाले. तर हे आपण मिनिमाइज करू शकतो. दुसरा जो टाईप आहे इररचा तो आहे रँडम इरर. रँडम इरर म्हणजे काय, ॲक्सिडेंटल इरर. द इरर विच आर कॉज्ड ड्यू टू अ मिनिट चेंज इन अ एक्सपेरिमेंटल कंडिशन्स. आता हे इरर जे मिळणार आहे ते काय होणार आहे, चेंज इन अ एक्सपेरिमेंटल कंडिशन. द इरर विच आर कॉज्ड ड्यू टू अ मिनिट चेंज इन अ एक्सपेरिमेंटल कंडिशन लाईक टेम्परेचर, प्रेशर, चेंज इन अ गॅस, फ्लक्च्युएशन इन अ व्होल्टेज while the experiment is being performed are called random error. आता हे रँडम इरर कधी येणार आहे, चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन. मग त्यामध्ये काय चेंज झालं, टेम्परेचर चेंज झालं, प्रेशर बदललं, गॅस बदलला, गॅसमध्ये चेंज झाला, नंतर काय झालं फ्लक्च्युएशन इन अ व्होल्टेज. तर काय होणार आहेत रँडम इरर येणार. दे कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. रँडम इरर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतात. रँडम इरर दे कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. रँडम इरर आर कॅनॉट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली. रँडम इरर आपण पूर्णपणे कमी करू शकत नाही, बट कॅन बी मिनिमाइज्ड बाय टेकिंग मल्टिपल ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेटिंग देअर मीन. आपण काय करू शकतो, मल्टिपल टाईप त्याचे रिडिंग घेऊ शकतो, ऑब्झर्वेशन्स घेऊ शकतो आणि त्याचं काय करू शकतो आपण मीन काढला तर आपण काय करू शकतो रँडम इरर मिनिमाइज करू शकतो. अदरवाईज आपण रँडम इरर कम्प्लिटली रिमूव्ह करू शकतो, कम्प्लिटली इलिमिनेट करू शकतो का नाही. पुढचं आहे एस्टिमेशन्स ऑफ इरर. एस्टिमेशन्स ऑफ इरर त्यामध्ये काय आहेत, आपल्याला आता काय करायचं आहे, रँडम इरर इलिमिनेट करायचे. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, एस्टिमेशन्स ऑफ इरर. त्यामधलं पहिलं आहे अर्थमॅटिक मीन. अर्थमॅटिक मीन्स द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू
ऑफ अ लार्ज नंबर ऑफ अ रीडिंग ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. अर्थमॅटिक मीन काय आहे? द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ लार्ज नंबर ऑफ अ रीडिंग ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. आता ह्याच्यामध्ये काय सांगू शकतो? द व्हॅल्यू कॅन बी कन्सिडर ट्रू व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. आपण लार्ज नंबर ऑफ रीडिंग एन नंबर ऑफ रीडिंग घेतले. फॉर एक्झाम्पल इफ A1 A2 डॅश 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 AN आर दी नंबर ऑफ रीडिंग्स टेकिंग फॉर दी मेजरमेंट. आपण किती एन नंबर ऑफ रीडिंग घेतले? A1 A2 A3. मग A1 प्लस A2 प्लस डॅश 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 असे कुठपर्यंत घेतल्यात? AN पर्यंत घेतल्यात प्लस AN. आणि टोटल नंबर ऑफ रीडिंग किती घेतल्यात? N. म्हणून अर्थमॅटिक A मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस डॅश 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 AN डिवायडेड बाय N. आता ह्यांची बेरीज करायची, त्यासाठी आपण काय साईन वापरणार आहे? समेशन I इक्वल टू 1 to n. हे 1 अपॉन n कॉमन घेऊ. 1 अपॉन n बाहेर आलं समेशनच्या. नंबर ऑफ रीडिंग आहेत A इंटू I. हे काय झालं आपलं? अर्थमॅटिक. हे झालं आपलं अर्थमॅटिक मीन. सेकंड इरर काय आहे? एस्टिमेशन्स ऑफ अ इरर. ते कशाने दाखवणार आहे आपण? डेल्टा एने. मग आपण काय सांगतो याची डेफिनेशन? फॉर द गिव्हन सेट ऑफ अ मेजरमेंट ऑफ दॅट क्वांटिटी द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन mean value and each of a individual value is called absolute error in the measurement of that quantity. Absolute error म्हणजे काय? अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे each of a individual value. मग आपण काय काढलं होतं? डेल्टा A1 पहिल्या ऑब्झर्वेशनसाठी अर्थमॅटिक मीनमधून त्याची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मायनस केली. तसंच सिमिलरली डेल्टा A2 काय येणार? A मीन मायनस A2. कशामध्ये लिहिलं? हे मॉड्युलसमध्ये. आता हे मॉड्युलसमध्ये आपण का बरं लिहिलं? कारण मीन व्हॅल्यू ह्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूपेक्षा मोठी आहे की छोटी आहे ते आपल्याला माहीत नाही. मग आपण हे बाहेर घेत असताना ही किंमत आपण काढत असताना आपल्याला पॉझिटिव्ह किंमत पाहिजे, इरर पॉझिटिव्ह पाहिजे. तर त्यावेळी इरर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह, पण येणारी व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे? पॉझिटिव्हमध्ये घ्यायची. त्यासाठी आपल्याला काय केलं? आपण मॉड्युलस वापरलं. असंच आपण काय करणार आहे? डेल्टा AN इज इक्वल टू अर्थमॅटिक मीन मॉड्युलस ऑफ A मीन मायनस AN. पुढचा जो इरर आहे ते आहे मीन ॲब्सोल्यूट इरर. त्याला काय म्हटलं आपण? डेल्टा A मीन. फॉर अ गिवन सेट ऑफ अ मेजरमेंट ऑफ अ सेम क्वांटिटी द अर्थमॅटिक मीन of all the absolute error is called the mean absolute error in the measurement of a physical quantity. आपल्याला काढायचं आहे काय? मीन ॲब्सोल्यूट इरर. मीन ॲब्सोल्यूट इरर कशाने दाखवणार आपण? डेल्टा A मीन. तो कशाचा रेशो आहे? रेशो तर मीन ॲब्सोल्यूट इरर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे हा काय आहे? अर्थमॅटिक मीन आहे. कशाचा? ॲब्सोल्यूट इररचा. काय आहे? अर्थमॅटिक मीन. कशाचा? ॲब्सोल्यूट इररचा. म्हणून आपण काय लिहिलं? डेल्टा A मीन इज इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डॅश 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 प्लस डेल्टा AN डिवायडेड बाय n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेतलेत आपण. म्हणून 1 अपॉन n समेशनच्या बाहेर घेतलं सगळ्यांची बेरीज, म्हणून समेशन I इक्वल टू 1 to n डेल्टा AI. हे काय झालं आपलं? मीन ॲब्सोल्यूट इरर. काय झाले? मीन ॲब्सोल्यूट इरर. आता पुढचा जो इरर आहे ते आहे रिलेटिव्ह इरर. रिलेटिव्ह इरर काय आहे? रेशो. काय आहे? रेशो ऑफ द मीन ॲब्सोल्यूट इरर इन द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी टू इट्स अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह इरर. रिलेटिव्ह इरर काय आहे? रेशो. कशाचा? मीन ॲब्सोल्यूट इरर आणि अर्थमॅटिक मीनचा. त्याला आपण काय म्हटलं? रिलेटिव्ह इरर. पुढचं जे आहे ते आहे शेवटचा टाईप पर्सेंटेज इरर. पर्सेंटेज इरर म्हणजे काय? द रिलेटिव्ह इरर इज अ रिप्रेझेंटेड बाय पर्सेंटेज इज कॉल्ड पर्सेंटेज इरर. म्हणजे रिलेटिव्ह इररला जर आपण कशाने मल्टिप्लाय केलं? 100ने मल्टिप्लाय केलं, 100ने मल्टिप्लाय केलं. कशाने? 100ने. पर्सेंटेज म्हणजे काय? 100ने मल्टिप्लाय केलं तर ते इरर कसले झाले? पर्सेंटेज इरर झाले. कसले इरर झाले? पर्सेंटेज इरर झाले. तर ह्या ठिकाणी आपले
इरर संपले. पुढचं जे आहे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स मीन्स significant figure is the measured value of a physical quantity. Significant figure is the measured value of a physical quantity is the sum of reliable digits and first uncertain digits. Significant figure काय आहे? Significant figure in the measured value of a physical quantity is the sum of reliable digits and first uncertain digits. The significant फिगर किंवा डिटरमाइन करायचे काही रूल्स आहेत ते आपण पाहू. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? सम आहे कशाचे आहे? रिलेबल नंबर आणि फर्स्ट अनसर्टन डिजिट्स. ते काय ते आपण डिटेलमध्ये पाहू. रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर. पहिला रूल काय सांगतोय? ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. पहिला रूल काय सांगतोय? ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. झिरो सोडून जे काही नंबर आहेत ते काय आहेत? सिग्निफिकंट फिगर आहेत. मग आपण नंबर काय घेतला? 178.35. इथं झिरो आहे का? नाही. मग नॉन झिरो नंबर आहेत किती आहेत? 1 2 3 4 5. मग आपले सिग्निफिकंट फिगर किती झाले? 5. दुसरा रूल काय सांगते? ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जे काही झिरो येतील दोन नॉन झिरो डिजिट्समध्ये ते काय असणार? सिग्निफिकंट फिगर असणार. मग फॉर एक्झाम्पल मास ऑफ द ऑब्जेक्ट इज 165.02. आता इथं झिरो आलाय पण तो दोन नॉन झिरोच्या मध्ये आलाय म्हणजे तो काय झाला? सिग्निफिकंट. म्हणजे इथं किती नंबर आहेत? 1 2 3 4 5. तर आपले सिग्निफिकंट फिगर किती झाले? 5. फॉर एक्झाम्पल आपण आणखी एक नंबर घेऊ 150.03. आता इथं दोन झिरो आल्यात पण हे कशाच्या मध्ये आल्यात? दोन नॉन झिरोच्या मध्ये आल्यात म्हणजे हे पण काय झाले? सिग्निफिकंट नंबर झाले. मग टोटल नंबर किती आहेत? 1 2 3 4 5. मग इथं सिग्निफिकंट फिगर किती झाले? 5. नंतर पुढचा तिसरा रूल काय सांगतोय? इफ द नंबर इज अ लेस दॅन 1. नंबर काय आहे? लेस दॅन 1. एक पेक्षा लहान आहे. द झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट. The zeros on the right of the decimal point and to the left of the first non-zero digits are not significant. म्हणजे नंबर एक पेक्षा लहान आहे आणि डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आणि नॉन झिरो नंबरच्या लेफ्ट साईडला आर नॉट सिग्निफिकंट. तर हे तीन जे झिरो दिसतात किंवा किती जे झिरो असतील ते काय झाले? नॉन सिग्निफिकंट झाले. मग आता इथं नंबर किती आहेत? हे 3 शून्य सोडायचे. 1 2 3 शून्य सोडले. जोपर्यंत नॉन झिरो डिजिट्स येत नाही तोपर्यंत ते सिग्निफिकंट नाहीत. मग किती आहे? इथून 1 2 3 4. आता हे झिरो आलाय तर हा सिग्निफिकंट आहे म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर किती झाले? 4. आता समजा आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण 0.0325. आता पॉईंट नंतर काय सांगितलं? डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला जो झिरो आहे तो काय असणार? सिग्निफिकंट नाही. आणि जोपर्यंत नॉन झिरो नंबर येत नाही त्याच्या डाव्या साईडला नंबर तो पण झिरो कसला झाला? सिग्निफिकंट नाही. मग ह्याच्यात नंबर किती झाले? 1 2 3. मग इथं सिग्निफिकंट फिगर किती झाली? 3. शेवटचा द झिरोज ऑन द राईट हँड साइड्स ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. झिरो काय आहेत? राईट साईडला आहेत. कोणाच्या? त्या नॉन झिरो डिजिट्सच्या. झिरोज ऑन द राईट हँड साइड्स ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. मग आता इथं काय घेतलं आपण? फॉर एक्झाम्पल 1.500. नंबर किती आहेत? 1 2 3 4. आता झिरो आपण काय सांगितलं होतं? नॉन सिग्निफिकंट. पण कधी जर लेफ्ट साईडला आला तर नॉन झिरोचं, पण राईट साईडला आलं तर ते काय आहेत? सिग्निफिकंट. मग 1 2 3 4. इथलं किती झाले? 4. तसंच आपण आणखी हेच एक्झाम्पल पाहू 0.01500. मग हे दोन काय आहेत? नॉन सिग्निफिकंट आणि हे उरलेले 4 काय आहेत? सिग्निफिकंट. हे झाले सिग्निफिकंट फिगर. लास्टचं आहे आपलं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज a into 10 to the power n. The magnitude of any physical quantity can be expressed as a into 10 to the power n, where a is the any number, n is the integer, such that 0.5
लेस दॅन इक्वल टू ए और ए लेस दॅन इक्वल टू 5 then n is called integer called the order of the magnitude. म्हणजे आपण काय सांगितलं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज a इंटू 10 to the power n. मग ह्याच्यामधला a काय आहे, एनी नंबर, आणि n काय आहे, इंटीजर. मग ह्या इंटीजरची किंवा a काय आहे, 0.5 पेक्षा मोठा आहे आणि कोणापेक्षा लहान आहे, 5 पेक्षा लहान आहे. मग ह्याच्यातलं जे n आहे त्या n इज ॲन इंटीजर. काय आहे, इंटीजर आहे, आपण n म्हणून सांगितलं, त्यालाच काय म्हणणार आहोत आपण, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. फॉर एक्झाम्पल, स्पीड ऑफ अ लाईट इन इयर इज 3 इंटू 10 to the power 8 मीटर पर सेकंद. मग इथं काय आहे, नंबर त्यांनी काय सांगितलं आहे, ए कशापेक्षा लहान पाहिजे, 5 पेक्षा, तो आहे, म्हणून हे आपण ह्याच्यात काय बदल करणार नाही. तर काय झालं, ॲज अ n किती आहे, 8, म्हणून इथं काय झालं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज अ 8. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय बघितलं आपण, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 9.1 इंटू 10 to the power -31 kg. आता इथला जो नंबर आहे तो काय आहे, 0.5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा पण मोठा आहे. मग आपली ऑर्डर काय लक्षात ठेवायचं, जो आपला नंबर येणार आहे तो नंबर काय असला पाहिजे, 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 5 पेक्षा लहान असला पाहिजे. मग इथं तसं नाही, म्हणून आपण कन्व्हर्जन काय केलं, 0.91 इंटू 10 to the power -30 kg. म्हणजे आपण काय केलं, पॉईंट एक घराने शिफ्ट केला, मग इथं काय आलं, 10 to the power -30. म्हणजे आपली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली, -30. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण, 1.6 इंटू 10 to the power -90 पाहू, -90. मग इथं हा नंबर जो आलेला आहे तो 0.5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे इथं राहिलेलं काय आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आलं, -90. इथं जी काय असेल, फक्त लक्षात काय ठेवायचं, इथला जो नंबर आहे तो 5 पेक्षा मोठा असायला नको आणि 0.5 पेक्षा लहान असायला नको. ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या की जे n आहे ते आहे तसं ठेवायचं. ह्याला काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आपला चॅप्टर इथं संपलेला आहे. आपण न्यूमरिकल म्हणजेच CETचे क्वेश्चन्स नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.